आपण आज एक नवीन टॉपिक बघणार आहोत, पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे भागीदारीवरचे गणित. तुम्ही जर का आयोगाचे क्वेश्चन पेपर चेक केले तर मला असं वाटतं की 2014ला एकदा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर आयोगाच्या राज्यसेवा प्री साठी सांगतोय 2014ला एकदा क्वेश्चन आलेला आहे. एएसओ मेन्सला एकदा आलाय, PSI मेन्सला एकदा आलेला आहे, STI मेन्सला येऊन गेला. म्हणजे भागीदारीवरचे क्वेश्चन्स हे रिपीटेडली नाही विचारले, पण विचारले तर मग हातचा मार्क जायला नको. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण जर का एकदा एक गोष्ट शिकलो की आपण त्याच्याशी निगडीत आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. मग आज आपण पार्टनरशिप सुद्धा रेशो आणि प्रपोर्शनवरच कशी काढायची ते बघणार आहोत. ठीक आहे. भागीदारीवरचे गणित आल्यानंतर मार्क चुकायला नको यासाठी शॉर्ट ट्रिक्स काही आहेत. भागीदारी म्हणजे काय असतं की तुम्ही गुंतवलेलं भांडवल ते तुम्ही किती महिन्यांसाठी गुंतवताय म्हणजे वेळ, त्याच्यावर तुमचा ठरतो नफा. आलं लक्षात? तुम्ही किती भांडवल किती वेळेसाठी गुंतवलेला आहे त्याच्यावर तुमचा नफा ठरतो. बरोबर आहे. असंच असतं ना, आपण जेव्हा सरळ व्याजाचे गणित काढतो तेव्हा भांडवल गुणिले वेळच करतो. बरोबर आहे. तिथं आपल्याला ते व्याज वगैरे काढायचं असतं म्हणून आपण ते टक्केवारी आणि तो दर घेतो. तेवढं जरी नाही घेतलं तरी आपण इथे भांडवल आणि वेळ तर सांगूच शकतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपला नफा कळेल. ज्यांनी जितके दिवस जेवढं भांडवल ठेवले तेवढं त्याचा आपण प्रत्येक वेळेस मोजत राहायचं. किती भांडवल किती वेळ ठेवलेला आहे. बरोबर आहे. मग ते त्यांनी डायरेक्ट आपल्याला महिन्यांमध्ये जरी दिलं आणि रेशोमध्ये जरी दिलं तरी फरक नाही पडत. असे मी बरेचशी उदाहरणं आणलेली आहेत, आपण ती शोधू, कारण की खूप साऱ्या स्लाइडमध्ये मागे पुढे झालेली आहेत उदाहरणं, ते आपण शोधू आणि प्रत्येक 19 गणित सोडवूयात. आपण जवळपास 19-20 काहीतरी क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे सध्या सापडलेले, मला जे की मला तुम्हाला समजून सांगता येतील असे. ठीक आहे. तर सिंपल एक आहे, एवढंच आहे. याची थेरी एकच आहे की भांडवल गुणिले वेळ बरोबर नफा. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेम हेच की बाबा त्यांनी एवढा वेळ दिलेला आहे, एवढा नफा झालेला आहे, तर भांडवल काय असेल. मग शेवटी तुम्हाला काय करावं लागेल, भांडवल बरोबर नफा छेदस्थानात वेळ, एवढंच करावं लागेल. जर का त्यांनी आपल्याला सांगितलंय की नफा आणि भांडवल दिलेलं आहे तर मग प्रत्येकाचं टायमिंग काय असेल. ठीक आहे. मग तेव्हा काय करणार तुम्ही, काय काढायचंय, वेळ काढायचंय. दिलेला काय नफा आहे, छेदस्थानामध्ये तुम्ही काय लिहिताल मग भांडवल, इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. याला काय म्हणता येईल आपल्याला थोडस, इन्व्हेस्टमेंट इनटू टाइम इक्वल्स टू प्रॉफिट. हे इंग्लिशमध्ये झालं. ओके. आपण आता याच्यावरची उदाहरणं शोधूयात. बघा, एका व्यवसायात मुदतीचं गुणोत्तर 5:3 आहे. मुदत म्हणजे काय, वेळ. इथे काय सांगितले आपल्याला, मुदतीचं गुणोत्तर 5:3 आहे. ठीक आहे. हा रेशो झाला 5:3. मग आता मी याला 5 वर्ष आणि 3 वर्ष जरी म्हणलं तरी फरक नाही पडत, कारण की दोघांचंही वर्षांमध्येच कन्व्हर्जन आहे. मी याला 5 महिने आणि 3 महिने जरी म्हणलं तरी फरक नाही पडत. 5 आठवडे 3 आठवडे म्हणलं तरी फरक नाही पडत. किंवा मग याला मी जर का 5 दिवस आणि 3 दिवस जरी म्हणलं तरी फरक नाही पडत, कारण की शेवटी रेशोची क्वांटिटी सेमच आहे. राईट. सो मग तो इश्यू नाही येणार. आणि भांडवलाचं गुणोत्तर काय आहे, 6:11 आहे. ठीक आहे. मी याला आता 600 रुपये आणि 1100 रुपये जरी पकडलं तरी काही चेंजेस नाही होत, काही फरक नाही पडत त्याचा. ठीक आहे. शेवटी रेशो तोच राहतो. राईट. मग आपण असं समजूया की 6 रुपये 5 दिवसासाठी आणि 11 रुपये 3 दिवसासाठी. ठीक आहे. असंच आहे ना, एका व्यवसायामध्ये मुदतीचं गुणोत्तर, ह्या 5चा संबंध कोणाशी असतो, ह्या 6 सोबत. म्हणजे 6 रुपये 5 दिवसासाठी आणि हे 3 रुपये 11 दिवसासाठी, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर 6 रुपये किती दिवसांसाठी, 5 दिवसांसाठी. 6 गुणिले 5, रेशोचं साईन घ्या मध्ये जशाला तसं. नंतर 3 रुपये 11 दिवसांसाठी म्हणजे किती, 11 रुपये 3 दिवसांसाठी. झालं. मुदतीचं गुणोत्तर आलं आपल्याकडे, हे आपण मुदत आणि भांडवलीचे हे. बरोबर. किती आलं, 30 आणि 33. 30 आहे. म्हणजेच काय,
याला जर का अजून आपण हा काय झाली, ही तर किंमत झाली त्याची, हे नेमकी संख्या झाली. अजून याच्यामध्ये जर का सामायिक एका अंकाने जर का आपण यांना भाग दिला तर काय येते 10-11. कोणी भाग दिलाय? 3ने भाग दिलेला आहे. आपण 3ने भाग दिलाय 10-11. हे काय असेल त्यांचं नफ्याचं गुणोत्तर. बघा ऑप्शन मध्ये दिले 10-11. राईट. सिंपल आहे, साधं सरळ सिंपल. क्वेश्चन सिंपल आहे म्हणून सिंपल वाटतंय. मग पुढे पुढे कसं हार्ड याच्यामध्ये येत जातं की त्यांनी इतक्या महिन्यांनंतर एवढे पैसे कमी केले, काही महिन्यांनंतर वाढवून टाकले वगैरे असं. तेव्हा पण सेम, ज्यांनी जितके दिवस जेवढं भांडवल गुंतवले तेवढे दिवस आपण पकडायचं. राईट. पुढचं गणित बघूया आपण. ओके, हाच क्वेश्चन आय थिंक रिपीट झाला वाटतं. ओके, हा नको. ओके, ए आणि बी यांनी एका व्यवसायात 4:9 या प्रमाणात भांडवल गुंतवले. राईट. काय 4:9. त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर 27:16 आहे. बरोबर आहे. 27:16. राईट. आता गुणोत्तर आहे तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर कोणत्या गुणोत्तरात मिळेल? ठीक आहे, काही इश्यू नाहीये. आलंय गणित, ठीक आहे. हे मध्ये रेशोचं साईन दिलेलं आहे आपण. बघा लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस गरजेचं नाही की तुम्ही 4x27 केलंच पाहिजे. नॉट कंपल्शन. प्रत्येक वेळेस गरज नाही की तुम्ही 9 आणि 16 यांचा गुणाकार इथं केलाच पाहिजे, गरजेचं नाही. काटाकाटी जर का इकडच्या कोणाही सोबत होत असेल तर तुम्ही करू शकता, कारण की शेवटी गुणाकारच आहे. बघा मी काय सांगितलं होतं, मध्ये रेशोचं साइन म्हणजे काय 4x27. रेशोलाच आपण भागाकारामध्ये लिहितो म्हणजेच काय 9x16. आता तर तुम्ही काटाकाटी करू शकता. इथे तुम्हाला बरोबर वाटतं, इथे तुम्हाला काटाकाटी करणं बरोबर वाटतं, मग इथे का नाही वाटत आहे? करू शकतो आपण. ठीक आहे, मग आपण ती करून घेऊयात. ठीक आहे, हे काटाकाटी आपण करून घेतली आणि करू. बघा 9×27, 4×16. बरोबर आहे, आलंय. आता इथे किती आलंय? 3 इथला 1 आणि 4 इथला 1. 4. 3×4 ह्या प्रमाणामध्ये आपल्याला नफ्याचं गुणोत्तर विचारलेलं आहे. बघा त्यांनी ऑप्शन पण किती जबरदस्त दिलेत. 3×1 आलंय आपल्या इकडच्या साईडला, 3×1. 1×4 इकडच्या साईडला 1×4 असं आलेलं आहे. म्हणजे इथलं इथं कन्फ्युजन करतात. दुसरं 3×4 आले तर त्यांनी 4×3 असं सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे किती पॉइंट याच्यावर ते काढतात आपल्याला, की छोट्या याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. ठीक आहे, जर का एखाद्याने इतकंच आलं, याला इतकं कळालं तर देऊन टाकेल तो. आणि हे पण केव्हा येणार? जर का आपण तेच भागाकाराच्या याच्यामध्ये जर का केलं असतं, हे 4×27 आणि 9×16 असंच होतं ना. बघा आता याच्यामध्ये आपण काटाकाटी करून काय करणार? इथे 1, इथे 4, इथे 1, इथे 3. म्हणजे लिहिताना एखाद्या वेळेस वरचं लिहिलं तर तो 1×3 करून टाकेल. एखाद्याने जर का खालचंच केलं तर खालच्यालाच करून टाकेल 1×4. बरोबर आहे. पण आपला आन्सर आपण परफेक्ट काढलेलं आहे 3×4. ओके, चला अशाच टाईपचा एखादा पुढचा क्वेश्चन शोधूयात आपण. आहे का, भेटतोय का कुठे बघूयात. हे ओके, हे बघा याच्यामध्ये रेशोज दिसतात पण आपल्याला. बघा एका व्यवसायात शिवाजीचे 1 लाख. बरं ठीक आहे, आपण आधी क्वेश्चन वाचून घेऊया. एका व्यवसायात शिवाजीचे 1 लाख 6 महिने, धनाजीचे 2 लाख रुपये 8 महिने व नेताजीचे 3 लाख रुपये 1 वर्ष होते. तर वर्षाअखेरीस झालेला नफा कशा प्रमाणात वाटावा? ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे ना. लक्ष देऊ नये का? मग लक्ष दिलेलं आहे, लक्ष घ्यायचेच नाही, शेवटी कटच होणार आहेत ते. बघा 1 लाख, ठीक आहे, इंटू 6 महिन्यांसाठी आहे. ठीक आहे, 6 महिने. त्याच्यानंतर रेशोचं साईन. धनाजीचे
2 लाख किती दिवसांसाठी आहेत? 8 महिने. त्याच्यानंतर नेताजीचे 3 लाख 1 वर्षासाठी, 1 वर्ष होते, बरोबर आहे, म्हणजे 12 महिने. महिन्यांमध्ये तर कन्वर्ट करू शकतो आपण. ठीक आहे. आता शेवटी मला माहिती आहे की हे लाख जे आहेत ते कटच होणार, मग ते घ्यायचेच नाही. घेऊन कट करायचे, मग घ्यायचेच कशाला? ठळक ठळक दिसत आहेत ना. सो मग आपण एवढंच, ते दिसायलाही छान वाटतं, सोपं वाटतं, मस्त वाटतं. बघा सरळ हा इथं आपला असा हिशोब आहे. 1 गुणिले 6 6, 2 गुणिले 8 16 आणि 3 गुणिले 12 36. ठीक आहे. यांच्यामध्ये अजून काही कॉमन आहे का कट होण्यासारखं? मला असं वाटतंय की याला 2 ने भाग जातो, यालाही जातो, यालाही जातो. साधं सिंपल सरळ. ठीक आहे. 3 ने जातोय का? 3 ने ह्याला नाही जात. 3 ह्या दोघांना जरी जात असलं, 6 आणि 36ला जरी 3 ने जातो, 2 ने नाही जात. मग आपण इथे काय केलं? 2 ने भाग देऊन, 6ला 2 ने भाग दिला 3, 16ला 2 ने भाग दिला 8. ठीक आहे. 36ला 16 ने भाग दिला 18. आता यांच्यामध्ये काही कॉमन आहे का कट करण्यासारखं? नाही. बघा आता ऑप्शन मध्ये आहे का? 3 8 18. 3 8 18. त्यांनी बाकीचे सगळे ऑप्शन बघा कसे दिलेत, सेम पद्धतीने. 8 3 18, 8 3 8, 8 18 3. ओके. पण स्टील आपण आपल्या पद्धतीने गेलो आणि आपला आन्सर काय आलेलं आहे? 1 लाख रुपये 6 महिन्यासाठी, 2 लाख रुपये 8 महिन्यासाठी आणि 3 लाख रुपये 12 महिन्यांसाठी आलं. 6 16 36, 2 ने भाग दिला 3 8 18. ओके. चला पुढचं गणित घेऊया आपण. एक आयोगाला आलेला असाच एक सेम क्वेश्चन आहे, तुम्ही आणलाय. ठीक आहे. बस चला तोपर्यंत हा एक घेऊया आपण क्वेश्चन. एका व्यवसायात सई व सुजल आदित्य यांना नफ्याची वाटणी 2 5 6 या प्रमाणात करावी लागली. त्यात आदित्यला 35,400 रुपये मिळाले तर एकूण नफा किती झाला असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा एकूण नफा त्यांच्याकडे आहे किती तो बघूया आपण. एकूण नफा किती आहे? 2 5 आणि 6 यांची बेरीज किती होते? 13 होते. 6 आणि 5 11 आणि 2 13. बरोबर. आपल्याकडे टोटल नफा आहे 13 आणि त्यांनी एकूण नफाच विचारलेला, म्हणजे हेच विचारलेलं. पण त्यांचं म्हणणं काय की आदित्यला, आदित्य म्हणजे कोण? हा 6 वाला, त्याला किती मिळाले? 35,400. माझ्या 6ला जर का ते 35,400 म्हणत असतील तर माझ्या 13ला ती किती म्हणते? साधा सिंपल सरळ असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 6 ने भाग दिला, 6 पंचे 30, 8 आले 5, 9 सख 54, 0 हा जशाला तसा. ठीक आहे. आता बघा याच्यावर साधी सिंपल ट्रिक कशी येते बघा. आता मी काय 5,900चा 13 सोबत गुणाकार करत बसणार नाही. ठीक आहे. 2 0 हे जशाल तसे लिहिल. ठीक आहे. हे जे 2 0 हे जशाल तसे लिहिले. आता मला माहिती आहे की मला समजा मी असं गुणाकार जरी मांडत बसलो 5 9 आणि 1 3, तर पहिले मला ह्या दोघांचा गुणाकार करावा लागतो. हेच करतो ना आपण. 9 गुणिले 3 गुणिले 9, 9 त्रिक 27, म्हणजे इथे मला 27 हे इथे. मग ही पुढची संख्या जी काही येईल ती इथे मला माहिती आहे युनिट प्लेसला इथे 7 येणार आहे. बघा बरं असं 0 0 आणि 7 असणारी संख्या कोणती आहे का याच्यामध्ये? 0 0 आणि 7. ही झाली शॉर्ट ट्रिक. म्हणजे ऑलरेडी यांनी इथे यापैकी नाही असं जर का दिलेलंच आहे तर ती रिस्क आहे. पण जर का आन्सर काढताच येत असतं आपल्याला तर मी एवढ्या याच्यावर आन्सर देऊन पुढे चालले जाईल. ठीक आहे. 13 गुणिले तुम्ही ते करू शकता आणि करूनच दाखवायचं झालं तर काय करेल मी? 59 इंटू 13 करायचे. बरोबर आहे. मी काय करेल? 60 मायनस 1 आणि मग 13 करेल. 13 सख 78 आणि 0 आणि वजा 13. बघा येतंय का? $780 मधनं 13 आपल्याला वजा करायचे. 7 इथे झाले 2 आणि हे 6 7. 7 6 7 कशावर? ह्या 2 शून्यांवर. चालेल. एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. ओके.
अजून याच्यामध्ये फक्त एकदा तुम्हाला जर का कळालं की नेमकं कुठली गोष्ट कुठे ठेवायची तर तुम्ही सरळ त्यांचं फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. पार्टनरशिप ते भागीदारीमध्ये काही नाहीये. फक्त एकदा तुम्हाला कळलं पाहिजे की कुठली गोष्ट कुठे ठेवायची आणि मग तुम्ही सरळ भागाकाराला सुरुवात करू शकता. त्याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीच नाहीये. ठीक आहे. एकदा तो आयोगाचा क्वेश्चन फक्त सापडू द्यात. ओके, हे बघा, एमपीएससी सीसेट 2014 हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. अमनने 70,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. राखी या व्यवसायामध्ये 6 महिन्यांनंतर आली आहे. ओके, त्यामध्ये तिने 1,05,000 रुपये गुंतवले. आणखीन 6 महिन्यांनंतर, म्हणजे तिथून 6 महिन्यानंतर, म्हणजे अमनपेक्षा 12 महिन्यांनंतर सागरने 1,40,000 गुंतवले व 3 वर्षाच्या अखेरीस त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? साधं सिंपल सरळ आहे. मला प्रत्येकाच्या याच्यामध्ये हे 3 शून्य दिसत आहेत, तर ते मी घेणारच नाही. आलं लक्षात? ते मी घेणारच नाही. मला कॅल्क्युलेशन सोपं करायचंय माझं, राईट? मग मी काय करेन, एक मिनिट, याला आपण जरा लिहून घेऊ. हे अमन, राखी आणि कोण आहे सगळ्यात छोटी? सागर, ARS. ठीक आहे. बघा, अमनने किती? 70 रुपये आणि विचारले 3 वर्षांच्या अखेरीस. अमनने एकदम सुरुवातच केलेली, म्हणजे 3 महिन्यांपर्यंत येतो. 3 वर्षांपर्यंत म्हणजे किती महिने? 36 महिने झाले. त्याच्यानंतर 6 महिन्यांनंतर कोण आलं? राखी आलेली आहे. राखीने किती महिने गुंतवलेत? म्हणजे 3 वर्षांमधले पहिले 6 महिने गेले मग 6 महिने झाले, म्हणजे 30च महिने आली ती. ठीक आहे. 105 गुणिले 30. त्याच्यानंतर सागर कधी आलाय? तिथून आणखीन 6 महिन्यांनंतर, म्हणजे तो शेवटच्या 2 वर्षांमध्येच होता. जर का आपण 3 वर्षांचं कॅल्क्युलेशन करतोय, पहिले वर्षभर तर निघूनच गेला, मग आहे किती तो? 2च वर्ष. 2 वर्ष म्हणजे किती? 24 महिने. आणि त्यांनी फक्त किती रुपये गुंतवलेत? 140. बरोबर. आता हे नुसते जे महिने आहेत आपल्याकडे, यांना भाग कोणी जातो? 6 ने जातो. 6 6 36, 6 पंचे 30, 6 चोक 24. चालेल. एवढं आपण साधं सिंपल केलेलं आहे. जाऊ शकतो ना, 6 ने भाग देता येतोय आपल्याला, तो दिला. आता 70, 105 आणि 140 थोडंसं जर का तुम्हाला म्हणजे लसावी वगैरे काढता येत असेल किंवा मग नॉर्मली संख्या बघून जरी तुम्हाला ती गोष्ट उमगत असेल तर 35 ने भाग जातो ह्या सगळ्यांना. ठीक आहे. कसा जातो, का जातो, तर आता ते तुम्ही शोधा, कारण की मी तुम्हाला एकदा रेशोचं HCF काढून सांगितलेलं आहे. HCF काढायचा कसा असतो. ह्या दोघांमध्ये बघा, 105 आणि 140 मध्ये अंतर कितीच आहे? 35च आहे. बरोबर आहे. मग 35 ने भाग जातोय का? 70 ला जातोय का? 105 ला जातोय? 140 ला जातोय? चेक करायचं. ठीक आहे, जातोय. इथे किती आलं? 2. 70 कट करून 35 दुने 70, 35 त्रिक 105, 35 चोक 140. हे याच्या दुप्पटच आहेत ना, 70च्या दुप्पट 140, मग 2च्या दुप्पट 4च होतील. ठीक आहे. 6 दुने 12. आता ह्या दोघांचा गुणाकार. आता हे खालचे जे काही आहेत ते कटले ना, कटले तर मग आपण कटच करून टाकू, दिसायलाच नको ते. ओके, हे सागर आणि हे R, इथं 4. ठीक आहे. 6 दुने 12, 3 5 15 आणि इथे किती? 4 चोक 16 झालं. याच्यामध्ये आता काही कॉमन नाही निघू शकत का? कारण की या 2 क्रमवार संख्या आलेल्या 15 आणि 16. बरोबर आहे. तुम्हाला उत्तर दिसतंय का? ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का? 12, 15, 16. ऑप्शन 2. काही नाही, फक्त ते गणिताची लेंथ वाढवतात, बाकी त्याच्यामध्ये काहीच नसतं करण्यासारखं, काहीच नाही. पार्टनरशिपचे गणित तर म्हणजे असे द्यायलाच मोठे मोठे देतात ते. खूप असे म्हणजे पुढे पण आहेत आपल्याकडे असे 5-5, 6-6 ओळींचे गणित वाटतात ते, की हा इतक्या महिन्यानंतर आला, हे केलं ते केलं. काही नाही, जसे जेवढं आलेले तेवढे दिवस मांडायचं, मोजायला सुरुवात करायची, गुणाकार भागाकार जो काही येतो तो करायचा. तुमचं उत्तर रेशोमध्ये परफेक्ट येतं. ठीक आहे. आता आयोगाला ह्या टाईपचा आलेला पण आपण क्वेश्चन बघितला. पुढच्या लेक्चर पासून आपण एक एक गणित नीट सोडून बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.